नमस्कार. आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहा, आपण कोठे आलेलो आहोत, कोठे चाललेलो आहोत लक्षात आलं असेल ना तुमच्या? अगदी खरं आहे, बरोबर तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर चला मग तो पॉइंट कोणता आहे माझ्यासोबत पहा तुम्हीही, तुम्हाला ही माहिती सगळी समजेल. चला तर मग चला तर मग आपण पाहणार आहोत किल्ला पन्हाळगड. तर तो किल्ला पन्हाळगड पूर्ण पाहणार आहोत आणि त्याची माहिती घेण्यासाठी आपण गाईड घेतलेला आहे सोबत. गाईड अतिशय छान अशी ऐतिहासिक माहिती सांगत आहे. पूर्णपणे तुम्ही ऐकत राहा, कारण ती माहिती कोणालाही माहीत नाही आहे. इतिहासामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आपण इतिहास वाचतो पण आपल्याला माहिती समजत नाही. तर पूर्ण माहिती नीट आणि नीट ऐका. तर किल्ल्याचा आपला इतिहास समजला पाहिजे. किल्ल्यावर कुठल्याही लेकरून गाडी फिरत नाही. किल्ल्याचा अर्थ असतो खाली गाडी लावायची आणि किल्ला चालत पाहायचा, है ना. तर या किल्ल्यावरती एकमेव किल्ल्यावरती गाडी फिरते, कारण जिथे तुम्हाला टॅक्स गेला तर गाडी थांबवला, तिथून किल्ल्याला सुरुवात झाली. तिथे होता गडाचा मेन दरवाजा. जो दरवाजा 1844ला इंग्रजांनी तोफाचा मारा करून उद्ध्वस्त केला. काय केला? त्यांना खुळा गेला म्हणून. का राजाभोज का दिल्या, राजाभोजचे बांधलेले किल्ले तर 7 वर्षांनी किल्ल्या तरबंदी बांधायला आणि काही इमारती 1500 विजापूरच्या दिवसांनी बांधल्या. आणि 16व्या शतकात छत्रपतींनी किल्ला आदिलशाहीकडून जिंकलेला. अफजल खानचं नाव ऐकले का? बोला सर. म्हणजे जेवढं झालं ना, अफजल खान याचा वध केला होता प्रतापगडच्या मैदानाला 10 नोव्हेंबर 1659 आणि 18 एक संकट म्हणजे सिद्धीजवळचा वेढा पाठवता. ऐकलं कधी? 40,000 फौजेचा वेढा होता. वाढणार आहे ना, त्याची घटना वेढा होता. 5 किलोमीटरला तो पहिलाच आहे ना. पुन्हा असा वेढा होता चारी बाजूनी आणि राजा गडावरती आर्थिक पेटले होते. त्यावेळेला राजे 4 महिने गडावरती होते. सज्जा कोटी म्हणजे आदिलशाहीच्या काळात बांधलेली. माझ्या बाहेर लक्षात ऐकायचं असेल तर बघायला तुम्ही जावा तिकडे. बघा तुम्हाला केलं जाईल. काय केला? त्यांना खुळा गेला म्हणून. त्यालाच तर कारण होतं. इंग्रजांना उष्ण वातावरण सहन होत नाही, माहिती ना. ते थंड हवे ठिकाण राहणारे यांना भारतात ज्यावेळेला तो माथेरान, पाचगणी, महाबळेश्वर, पन्हाळा अशी थंड हवे ठिकाण निवडलीत. का? तर उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या अधिकाऱ्यांना राहता यावं. आता पन्हाळगड निवडला आणि गडावर त्याने आपली रेस्ट हाऊस बांधला. काय रेस्ट हाऊस? ती रेस्ट हाऊस इथं बांधला आणि इथं पण गाड्या आणण्यासाठी तो दरवाजा फोडला होता. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हा इंग्रजांनी दरवाजा फोडल्यामुळे गाडी गडावरती फिरते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जो किल्ला पाहतोय, हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला काय वाटते? नाही आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज लक्षात ठेवायचं, कधी किल्ले बांधले तिथे नादाला लागत नव्हते. किल्ले बांधले तर शक्यतो जिंकायचे का असतात. त्याला कारण काय होतं? राजे जगले होते 50 वर्ष, माहिती का? किल्ले जिंकले होते 365. एकच किल्ला जिंकला नाही कोणाला माहिती आहे का? जंजिरा. मला सांगा बाबा, 50 वर्ष जगले, 365 किल्ले जिंकले. सगळेच किल्ले राजे बांधत सुटले असते तर. छान येते सेम.
आले सिद्धेश्वरचा वेढा पडला. राजा कुरपडले 4 महिने वेढा होता. मग राजे निसटले होते. राजाने याच किल्ल्यावरती नकली शिवाजी तयार केला. डमी शिवाजी शिवाकाशी सिद्धेला सांगितलं तर शरण आले भेटा येतोय. 12 जुलै 1617 2 पालखी तयार केल्या. एका पालखी नकली शिवाजी बसले, एका पालखी खरी शिवाजी महाराज बसले. आणि नकली शिवाजी ते टॅक्स घेता ऐकून गेले सिद्धीकडे आणि खरी शिवाजी महाराज बाजीराव देशपांडे 500 मावळी गुंतून विचारायला गेले. दिसतं ना तुम्हाला हा रस्ता पाहून दिला रस्ता. राजेतून विचारला गेले आणि नंतर 4 तासाने नकली शिवाजीला ओळखला. अफजल खानचा मुलगा फाजल खानने जागेवर ठार मारला आणि शिवाजी महाराजचा पाठला केला. त्यावेळेला बाजीप्रभू लाख मेल तर चालतील तर लाखाचा 4 तास युद्ध केलं होतं. का आपल्या रस्त्यात हळद पडले होते. जोपर्यंत 5 तोफांचे आवाज होते तो जीव सोडला नव्हता. आणि मारताना शेवटचं वाक्य होतं धन्य धन्य राजे मी माझी कामगिरी बजावली आता सुखान मत होतो. आपला ध्येय ठेवायला घोड किंडीत रक्ताने पाहून केली होती. मित्राव पडलं तर पाहून केलं. मी तिथे भेटलो तिथे पुतळा होता बाजीराव देशपांडे खाली होता शिवाकाशी. काल ना लहान किल्ला असलेला बालिकेला म्हणतात. धान्याची कोठार धान्य सुरक्षित ठेवण्याचे ठिकाण. आपण धान्य कसं बसतो माहिती का मूर्ती पूर्वी मोजायची शेर खंडी मन पायली. राजा भोजने बांधलेली इमारत आहे. तर गडाच्या सेंटरला धान्य का ठेवायचं तर पूर्वी शत्रुगडावरती आले तर पाण्यात धान्य दिवीस टाकून द्यायचे. म्हणून गडाच्या सेंटरला इमारत आहे. शत्रुगडावरती आले तर त्यात तेवढ्या धान्यात कोटरमध्ये एवढं धान्य काढते सगळं धान्य खराब होणार. मग साईडला तरबंदी आहे का 4 बाजून तरबंदी द्यायची. आणि बंद करायची मोबाईल सर एक माझा त्याच्यावर जावं म्हणतो. पटरी नाही पटरी दिसते का पटनाच्या दिसते. थांबा जरा माग छत्रेमुळे आता गेली. चेहरे झाकले सगळे छत्रेने. किल्ला पाहून चालून सर्वजण कंटाळलेले आहेत आणि आम्ही आता महालक्ष्मी जे मंदिर आहे ना पन्हाळ्यात ते जेवायला बसलेलो आहोत सर्वजण. इथे पहा आम्ही जेवून उठल्यानंतर भिलवडी जे गाव आहे ते भिलवडी अकॅडमीचे काही विद्यार्थिनी सुद्धा इथं आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांच्या ह्या मॅडम आहेत मनीषा पाटील मॅडम. थंडी वाजायला लागली. ए पाडचीला बॅग वगैरे गेले पडल. पोरं गाव आपण तिकडे बघा एवढ्या धोक्यात रील्स रील्स. चला मॅडम
60 162 10 20 झाले आणि हे 20 संपले. 2 कधी दिसायला पाहिजे असं. गाड्या कळणार नाहीत. कशी विचार करून गर्दी. महाराज की जय, संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी. नाही